आता पाहूया सविस्तर वृत्त। संगमनेर तालुक्यातील सुखीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सयाजीराव कोते यांचा मुलगा सचिन कोते याने बंगलोर येथे पद्मश्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स बंगलोर या महाविद्यालयात 2006 ते 2008 या शैक्षणिक वर्षात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले। बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्स व ओव्हरऑल टॉवर मध्ये प्रथम क्रमांक घेऊन गोल्ड मेडल मिळवली। बंगलोर विद्यापीठाचे डॉक्टर PN देव व्हाईस चान्सलर यांच्या हस्ते सचिन कोते या सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले। सचिन याने घरच्या नाजूक परिस्थितीतून शिक्षण घेतले। वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी आटोकाट प्रयत्न करून त्याला बंगलोर येथे पाठवले। सचिनने आपल्या घराच्या परिस्थितीवर मात करून जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून नावलौकिक वाढवला। संगमनेर तालुक्यातून अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे। या यशासाठी त्याच्या आई वडिलांचा मोठा वाटा असून त्यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे। हा माझा मोठा मुलगा आहे सचिन। तर याला पहिल्यापासून शिक्षणाची खूप आवड होती, परंतु आमची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे त्याला बाहेर शिकवायची हिंमत करीत नव्हतो आम्ही। परंतु तो पहिल्यापासून अभ्यासात चांगला असल्यामुळे आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीर साथ दिली। त्याला सांगितलं का तुला काय शिकायचं तेवढं शिक, तू चांगलं नाव कमव, आपल्या गावाचं कमव, तालुक्याचं कमव, माझ्या मित्रमंडळीने सुद्धा तुझं नाव घेतलं पाहिजे, असं काहीतरी तू कमव। तर त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन आणि आमचा आदर राखून त्यांनी बंगलोर युनिव्हर्सिटीमध्ये 2 गोल्ड मेडल अशा प्रकारचे 2-3 पारितोषिक त्यांनी नंबर 1 मिळवले आणि इथून पुढेही तो मिळवेल अशी मला आशा आहे। आणि या व्यासपीठावरती येण्याची आम्हाला जी संधी दिली ती संगमनेर न्यूजचे छायाचित्रकार तसेच दैनिक आनंदचे संपादक राजेंद्र सिंग चव्हाण यांचे पण मी आभार मानतो। आणि अशा गरीब मुलांना जर असं प्रोत्साहन दिलं गेलं तर अजून भरपूर मुलं काही आदर्श घेऊन आपण काहीतरी केलं पाहिजे व असं मुलं करतील, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। तो लहानपणापासून प्रयत्न करीत आला, आतापर्यंत तो यशस्वी होत आला। नमस्कार, मी सचिन कोते, मी राहणार सुखवाडीचा आहे। तर मी माझं ग्रॅज्युएशन ही अहमदनगर कॉलेज अहमदनगर इथनं कंप्लीट केलं। ग्रॅज्युएशननंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी माझा नंबर बंगलोर येथे लागला। तर बंगलोरमधील पद्मश्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स इथे माझा नंबर 2 वर्षापूर्वी लागला। तर नंबर लागल्यानंतर तिथे 2 वर्षात माझा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं। त्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये मी 4ही सेमिस्टरमध्ये पहिला क्रमांक पटकावला आणि त्या पहिला क्रमांक पटकवल्यामुळे मला तिथे कॉलेजच्या वतीने बेस्ट आउटगोइंग स्टुडंट आणि ओव्हरऑल टॉपर हे दोन्ही दोन्ही पुरस्कार मला देण्यात आले। तर हे पुरस्कार बंगलोर युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर आहेत त्यांचं नाव डॉक्टर PN देव हे आहे, त्यांनी मागच्या आठवड्यामध्येच त्यांच्या हस्ते मला हे पुरस्कार देण्यात आले। तर त्यासाठी मी माझ्या कॉलेजच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो। आणि इथे मला जे काही मुलाखतीसाठी बोललेलं आहे त्याबद्दल मी संगमनेर न्यूजचे सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि दैनिक आनंद यांचे संपादक माननीय राजीव चव्हाण यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। आणि माझ्या यशाचे मी पूर्णपणे माझे जे काही श्रेय आहे ते मी माझ्या आई वडिलांना देतो।